जन पार्टीचा। त्या अधिकाऱ्यांनी सरकारी जमिनी इनामी जमिनी ज्या आहेत त्या उद्योगपतींच्या घशात घातलेले खोटे दस्तावेज करून अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं म्हणून आज भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन दिलेलं आहे। भूमिपुत्र जन पार्टीचा, भूमिपुत्र जन पार्टीचा। गायरान जमिनी, इनामी जमिनी माफियाच्या घशात घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई, कडक कारवाई, कडक कारवाई। भूमिपुत्र जन पार्टीचा, भूमिपुत्रांचा। आज 24 जून 2024 रोजी भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी संभाजीनगर येथे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करण्यात येत आहे। आजच्या या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गायरान आणि इनामी जमिनी ज्या तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्या संगनमताने भूमाफिया त्याच्यावर अतिक्रमण करत आहे, बेकायदेशीर स्वतःच्या नावानं करत आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे। यासाठी आजचे हे धरणे आंदोलन आहे। माननीय जिल्हाधिकारी संभाजीनगर यांना आम्ही 21/12/2023 रोजी निवेदनं देऊन वरील विषयावर लक्ष घालावं आणि संबंधित जे काही दोषी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावं। परंतु 23 जून 2024 यावर कुठलीच कारवाई न झाल्यामुळे त्याच्या निषेधार्थ आज भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। यामध्ये शासनाने कुठल्याही प्रकारचं वेळ काढूपणा जर केल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या गायरान जमिनी, इनामी जमिनी आहेत, ज्या बेकायदेशीर तलाठी आणि गिरधावर यांना हाताशी धरून भूमाफियाने केलं त्याची चौकशी होऊन त्या रद्द करून ज्या ज्या गरीब मागासवर्गीयांना त्या परत देण्यात याव्यात यासाठी हे आंदोलन आहे। संभाजीनगरतील कोणत्या तालुक्यातील गायरान जमिनी आहेत? औरंगाबाद तालुक्यामधील उदाहरण संदर्भ द्यायचं झाल्यास महाल पिंपरी तालुका जिल्हा संभाजीनगर येथील इनामी जमिनीवर भूमाफियाने दलालाच्या मार्फत ताबा आणि फेरफार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो फेरफार तात्काळ रद्द व्हावा ही सुद्धा आमची मागणी आहे। तहसील कार्यालयाला तुम्ही निवेदन वगैरे दिलेलं आहे का? तहसील कार्यालयाला निवेदन दिलेले आहे, परंतु तहसील कार्यालय देखील यामध्ये सक्रिय भाग न घेता वेळ काढूपणा करत आहे। तुमच्या मागण्या मांडणं झालं, तुम्ही काय करणार यानंतर? आम्ही या मागण्या, कारण हा मागासवर्गीय आणि गरीब लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। ज्यांच्या गायराने शासनाने ज्यांना गायरान जमीन दिलेली आहे, इनामी जमीन दिलेली आहे, त्या जमिनी भूमाफिया दलालाच्या मार्फत आणि तलाठी आणि गिरधावर यांना हाताशी धरून फेरफार करून त्या जमिनी करोडो रुपयाला घाट विकण्याचा त्यांचा मानस आहे आणि तो आम्ही भूमिपुत्र जन आंदोलनाच्या माध्यमातून होऊ देणार नाही। आमची मागणी मान्य नाही झाल्यास आम्ही आंदोलन पुन्हा तीव्र करणार आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.